नमस्कार सर्वांना. आपणा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. तर गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं नर्सिंगचा अभ्यास करायचा कसा. आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जो अभ्यास करता तो तुमच्या पेपरमध्ये तुम्ही कसा प्रेझेंट करायचा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर मिळू शकेल. ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्हाला तुमचा क्वेश्चन पेपर तुमच्या हातामध्ये भेटेल त्यावेळी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सर्व क्वेश्चन रीड करायचे आहेत. पहिल्यापासून शेवटपर्यंत सर्व क्वेश्चन फास्ट रीड करा. आय होप तुम्ही सर्व हे करत असालच. तरी एकदा मी तुम्हाला सांगते की सर्व क्वेश्चन रीड करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे की सर्वात पहिल्यांदा तुम्ही कुठला क्वेश्चन लिहिणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही कुठला क्वेश्चन लिहायचा आहे ज्याचं तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे आन्सर माहीत आहे अशा क्वेश्चनपासून सुरुवात करायची आहे. शक्यतो सिक्वेन्स नाही बदलला तर चांगला आहे, पण इट्स ओके. जर तुम्हाला असं वाटत असेल सिक्वेन्स बदलून किंवा कुठला क्वेश्चन तुम्हाला पहिले लिहायचा आहे किंवा अधूनमधून लिहायचं आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण एक गोष्ट आहे की कधी कधी काय होतं, एक्झामिनरला सर्व ॲन्सर्स जर खालीवर आपण लिहिले आहे, म्हणजे फर्स्ट क्वेश्चन तुम्ही एकदम लास्टला सोडवला, मध्येच सोडवला आणि लास्ट क्वेश्चन पहिले सोडवला किंवा आधीमध्ये असं सगळं लिहिलेलं असेल तर एक्झामिनरला म्हणजे थोडंफार लिहू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण खूप जास्त प्रमाणात या गोष्ट करू नका, कारण त्यामुळे काय होईल, एक्झामिनर जो आहे, जो तुमचा पेपर चेक करणारा आहे, त्यांचा जास्तीत जास्त वेळ तुमचा पेपर चेक करण्यामध्ये जाईल आणि त्यांना खूप पेपर असतात जे त्यांना चेक करायचे असतात. अशा वेळी स्ट्रेस होऊ शकतो त्यांना किंवा सांगू शकत नाही आपण. त्यामुळे थोडेफार कमी मार्क मिळण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे त्यांना त्रास नाही होणार आणि तुमचा पेपर फास्ट चेक केलाही जाईल आणि तुमचं प्रेझेंटेशनही चांगलं असेल जेणेकरून तुम्हाला जास्ती स्कोर मिळेल असं तुमचं पेपर असू द्या. ठीक आहे, तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, सर्वात पहिल्यांदा एखादा दुसरा क्वेश्चन तुम्ही सिक्वेन्स बदला, पण खूप जास्त अतिप्रमाणात तो करू नका. ठीक आहे, तर ही सर्वात पहिल्यांदा तुम्ही करायचं आहे. त्यानंतर ज्यावेळी तुम्हाला एखादा क्वेश्चन येतो, फॉर एक्झाम्पल राईट द इटिओलॉजी ऑफ डायबिटीस मेलायटिस. ओके, तर हा एक छोटासा क्वेश्चन आहे. जरी तो छोटा असेल तरी तुम्हाला प्रेझेंट तो चांगल्या पद्धतीने करायचा आहे, ज्यामुळे तुमचं स्कोर जास्तीत जास्त वाढू शकेल. तुम्ही जर तिथं तुम्हाला विचारलं आहे 2 मार्कासाठी, तुम्ही त्या 4 किंवा 5 जरी इटिओलॉजी त्यामध्ये लिहिल्या तरी देखील तुम्हाला मार्क मिळणार आहेतच. पण जर याऐवजी तुम्ही जर डायबिटीस मेलायटिसचं छोटंसं 2 ओळींचं इंट्रोडक्शन लिहिलात, त्याच्यानंतर त्याची डेफिनेशन लिहिली, इट्स ओके. जर तुम्हाला डेफिनेशन त्याची पार्ट नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही त्याचं मिनिंग लिहू शकता. तुम्हाला डायबिटीस मेलायटिसबद्दल काय माहीत आहे हे तुम्ही 2-3 ओळीमध्ये किंवा 4 ओळीमध्ये इंट्रोडक्शनमध्ये आणि छोटंसं मिनिंग तुम्ही त्याचं लिहू शकतात. आणि त्यानंतर तुमची मेन इटिओलॉजी जे तुमचं क्वेश्चन आहे ते तुम्ही लिहायचं आहे. ते 4 पॉईंट जर तुम्हाला लिहिण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही अशा वेळी काय करा, 6 पॉईंट लिहा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे एखादं त्यामध्ये जर चुकलं असेल किंवा डाऊटफुल असेल तरी देखील तुमचे मार्क कट होणार नाही, तुम्हाला पैकीच्या पैकी तिथे मार्क्स मिळून जातील. ठीक आहे, तर ही पद्धत आहे. तर हे फक्त मी एका क्वेश्चनबद्दल सांगितलं, असं प्रत्येक सर्व क्वेश्चनबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता तर नुसतं रीड करत जाऊ नका, तुमचा लिहिण्याचा जो स्पीड आहे तो देखील तुम्हाला वाढवायचा आहे, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस लिहाल त्यावेळेस तुमचा पेपर तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात लिहू शकाल. कारण जेवढं जास्त तुम्ही लिहाल, जेवढं तुम्ही व्यवस्थित लिहाल तेवढे जास्त तुम्हाला मार्क मिळणार आहे. स्पीड देखील खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळं तुमचा रेग्युलर अभ्यासाबरोबर तुमचा लिहिण्याचा स्पीड देखील तुम्ही वाढवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट गोष्ट जी आहे ती म्हणजे जे ॲन्सर तुम्ही लिहित आहात ते ॲन्सर एसेम टाईपमध्ये लिहू नका, म्हणजे निबंध लिहिल्यासारखं तुम्ही लिहू नका. पॉईंट वाईज सर्व क्वेश्चनची ॲन्सर तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे कसं, पॉईंट वाईज म्हणजे हेडिंग जे तुमचं मेन असेल त्या हेडिंगचे तुम्ही सब हेडिंग स्वतःच्या नोट्समध्ये बनवायची आहेत
किंवा तुमच्या माइंडमध्ये जे असेल ते सब हेडिंग बनवायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ॲन्सर्स तुमची लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल पिडॅट्रिकमधलं तुम्हाला मी सांगेल कांगारू मदर केअर, KMC जर क्वेश्चन असेल तर KMC काय आहे पहिले इंट्रोडक्शन तुम्ही लिहिणार, त्यानंतर KMCचे फायदे काय आहेत ते तुम्ही लिहिणार. येत असताना निबंधासारखं लिहायचं नाही किंवा नुसते पॉईंट वाईज पण नका लिहू, तुम्ही त्याचे सब हेडिंग बनवा, छोटे छोटे सब हेडिंग बनवा आणि त्या हेडिंगमध्ये तुमचं ॲन्सर तुम्ही इलॅबरेट करा. हे म्हणजे तुम्हाला कुठल्याही बुकमध्ये भेटेल, कदाचित भेटेल किंवा नाही, पण तुमच्या नोट्समध्ये तुम्ही ह्या गोष्टी करा म्हणजे तुमचं ॲन्सर खूप सुंदर प्रेझेंटेबल असं होईल. ठीक आहे. तर पॉईंट वाईज लिहिणं, एसे टाईम न लिहिणं ह्या गोष्टी देखील खूप जास्त मॅटर करतात. ह्यामुळे तुमचा स्कोर जास्तीत जास्त वाढेल आणि तुमचे सब हेडिंग हे देखील खूप जास्त महत्त्वाचे आहे. कुठलंही ॲन्सर तुम्ही लिहित असाल त्याची पहिले इंट्रोडक्शन लिहायची आणि छोटीशी इंट्रोडक्शन जे तुम्हाला त्या टॉपिकबद्दल माहीत आहे ते एक समरी टाईप छोटंसं लिहायचं आणि त्यानंतर तुमचा ॲन्सर तुम्ही लिहिलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट गोष्ट जी आहे ती म्हणजे जे तुम्ही ॲन्सर लिहित आहात, जे मी तुम्हाला सांगितलं हेडिंग सब हेडिंग, तर हे जे तुमचं मेन हेडिंग जे आहे ते तुमचं कॅपिटल लेटरमध्ये तुम्ही लिहा. म्हणजे शक्यतो प्रयत्न करा लिहिण्याचा. जर नाही तुम्हाला शक्य तर काही प्रॉब्लेम नाही, पण त्याला व्यवस्थित अंडरलाईन करा जेणेकरून ते व्यवस्थित हायलाईट होईल. त्याच्यानंतर तुमचे सब हेडिंग देखील जे असतात ते सब हेडिंग देखील त्याला देखील व्यवस्थित अंडरलाईन करायची आहे आणि मग त्याचा ॲन्सर म्हणजे त्याचे पॉईंट वाईज तुम्हाला समराईज करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे ॲन्सर तुम्ही लिहितात त्यामध्ये काही सेंटेन्सेस असतात किंवा शब्द असतात जे खूप महत्त्वाचे आहेत, ज्यामुळे तुमचं ॲन्सर जे आहे ते त्याच्याशी पूर्ण रिलेटेड आहे. असे जे शब्द असतात किंवा सेंटेन्सेस असतात अशा सेंटेन्सला एक स्केल घ्यायची, हातामध्ये एका हातात स्केल ठेवायची, पेन्सिल ठेवायची आणि फटाफट तुमच्या सर्व ॲन्सर जे महत्त्वाचे तुमचे सेंटेन्सेस आहे, शब्द आहेत, अशांना तुम्ही अंडरलाईन करत जायचे आहे. सायमल्टेनियसली तुमचं ॲन्सर लिहित ॲन्सर कंप्लीट झालं की फटाफट तुम्ही अंडरलाईन करायचे आहे जे तुमचं मेन हेडिंग आहे आणि तुमचे मेन पॉईंट आहे आणि शब्द आहेत. जर तुम्ही हे अशा प्रकारे हायलाईट केलं तर याचा परिणाम असा होईल की एक्झामिनर जो तुमचा आहे चेक करणारा, त्या एक्झामिनरचं डायरेक्ट लक्ष तुमच्या पॉईंट्सकडे जाणार आणि तुम्ही हायलाईट जे पॉईंट्स केलेले आहेत त्या सर्व गोष्टींकडे जाणार आणि त्यांना पूर्ण रीड करत बसण्याची गरज देखील पडणार नाही आणि त्यांना समजेल की हां, ह्या विद्यार्थ्याला ह्याबद्दल पूर्णपणे माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळून जातील. ठीक आहे. ही एक टेक्निक आहे. तर हे तुम्ही जर वापरलं, हे मी स्वतः वापरलेलं आहे आणि प्रेझेंटेशन माझं चांगलं असल्यामुळे माझा स्कोर अतिशय जास्तीत जास्त मला स्कोर मिळाला होता. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने प्रयत्न करून बघा. 100% मी तुम्हाला सांगते तुम्हाला चांगले स्कोर मिळून जाईल. त्यानंतर तर आता आपण तर नर्सिंगबद्दल बोलत आहोत. तर आपल्या नर्सिंगमध्ये म्हणजे मेडिकल अँड सर्जिकल असो, पिडॅट्रिक असो, सायकॅट्रिक असो, कुठलाही सब्जेक्ट असो, म्हणजे ॲनाटॉमी, फिजिओलॉजी ह्या गोष्टी सोडून हे नर्सिंगचे जे सब्जेक्ट आहे ह्यामध्ये नर्सिंग केअर प्लॅन खूप जास्त महत्त्वाचा आहे. खूप जास्त आपल्याला त्याकडे भर द्यावा लागतो. तर ज्यावेळी तुम्हाला नर्सिंग केअर प्लॅन विचारलेला असतो, डायरेक्ट कधी कधी विचारत नाही, नर्सिंग केअर, नर्सिंग मॅनेजमेंट अशा पद्धतीच्या गोष्टी विचारल्या जातात. तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, आता नर्सिंग मॅनेजमेंट फॉर कशाबद्दल तुम्ही बोलू शकतात. फॉर एक्झाम्पल पिडॅट्रिकचा आहे ट्रकिओइसोफेजियल फिस्टुला. हा जर क्वेश्चन आला तुम्हाला, नर्सिंग मॅनेजमेंट फॉर ट्रकिओइसोफेजियल फिस्टुला, तर अशा वेळेस तुम्ही डायरेक्ट नर्सिंग मॅनेजमेंट स्टार्ट नाही करणार पॉईंट वाईज लिहायला. तर अशा वेळी परत मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं, पहिले तुम्हाला त्या टॉपिकबद्दल इंट्रोडक्शन लिहायची आहे, छोटीशी डेफिनेशन लिहायची आहे. जर तुम्हाला डेफिनेशन येत नसेल, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, तुम्हाला त्याचं मिनिंग लिहायचं आहे जे तुम्हाला त्याबद्दल माहीत आहे. नेमकी ट्रकिओइसोफेजियल फिस्टुला काय आहे आणि तुम्हाला त्याबद्दल जे काही माहीत असेल ते एक छोटंसं इंट्रोडक्शन तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला नर्सिंग केअर, नर्सिंग मॅनेजमेंट लिहायचे आहे. मग नर्सिंग मॅनेजमेंट लिहित असताना देखील
तुम्हाला आता हा टॉपिक जो आहे ट्रोकियोइसोफेजियल फिस्टुला, या टॉपिकमध्ये नर्सिंग मॅनेजमेंटमध्येच तुम्हाला सर्जिकल मॅनेजमेंट, मेडिकल मॅनेजमेंट, पण त्यामध्ये नर्सिंगची मॅनेजमेंट हे येणार. मग प्री ऑप तुम्ही काय करणार, पोस्ट ऑप तुम्ही काय करणार, आणि तुमचं मग त्याच्यानंतर ॲट द एंड यू हॅव टू राईट नर्सिंग केअर प्लॅन्स. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीचं तुमचं आन्सर असलं पाहिजे. नर्सिंग केअर प्लॅन म्हणजे जस्ट नर्सिंग मॅनेजमेंट त्याबद्दल विचारले तर तुम्ही 10-12 पॉईंट लिहिणार आणि तुमचं आन्सर संपवणार, असं करायचं नाहीये. तर तुम्हाला त्याचे सगळे सब हेडिंग बनवायचे, म्हणजे तुमचं प्री ऑप काय असणार, पोस्ट ऑप काय असणार, आणि त्याआधी तुम्हाला काय करायचं, इंट्रोडक्शन, डेफिनेशन या गोष्टी लिहायच्या आहे, आणि ॲट द एंड तुम्हाला नर्सिंग केअर प्लॅन लिहायचे आहेत. नर्सिंग केअर प्लॅन लिहित असताना ॲटलिस्ट 2 केअर प्लॅन तुम्ही लिहा. ठीक आहे, तर 2 केअर प्लॅन तुम्ही, आणि तुम्हाला मी सांगू खरंच, ज्यावेळेस तुम्ही नर्सिंग केअर प्लॅन पूर्ण लिहिणार ना, त्यावेळी तुम्हाला इतके चांगले मार्क्स मिळणार ना, तुम्ही विचार देखील करू शकणार नाही. कारण यावरून तुमच्या एक्झामिनरला लक्षात येणार की ह्या पर्सनला खूप चांगल्या प्रकारे ह्या टॉपिकबद्दल माहिती आहे, आणि ते तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स देणार. तर हे असं तुमचं प्रेझेंटेशन असलं पाहिजे. नुसतं तुम्हाला पॉईंट्स 4-5 पॉईंट्स लिहिले किंवा 10-12 पॉईंट्स लिहिले तर तुमचं आन्सर झालं असं नाही. हां, भले तुम्ही त्या पॉईंटमध्ये तुम्ही सर्व गोष्टी लिहिलेल्या जरी असेल, पण तुम्ही जर ते प्रॉपर त्याचं डिवायडेशन केलं तर तुम्हाला अतिशय जास्त मार्क मिळण्याचे चान्सेस आहे. तर अशा प्रकारे तुमचं डिवायडेशन करा प्रत्येक आन्सरचं, आणि त्यानंतर तुम्ही व्यवस्थित सर्व लिहा. ठीक आहे, हे सर्व झालं तुमचं मेडिकल अँड सर्जिकल, पिडॅट्रिक या सर्व गोष्टींबद्दल. कधी कधी तुम्ही म्हणजे असे देखील आपले सब्जेक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल ॲडमिनिस्ट्रेशन, ह्या टाईपचे सब्जेक्ट, कम्युनिकेशन, एज्युकेशन, ह्या सर्व गोष्टी ज्या आहे, रिसर्च आहे म्हणा, किंवा इतर कुठलाही सब्जेक्ट असेल, सोशोलॉजी असेल किंवा काहीही असेल, अशा प्रकारचे जे टॉपिक्स आहेत, तर अशामध्ये तुम्हाला त्यामध्ये तर तुम्हाला इटिओलॉजी वगैरे तर अशा गोष्टी तर विचारत नाही, तर तुमचं काही पॉईंट्स असतात, तर ते पॉईंट्स लिहित असताना, आता फॉर एक्झाम्पल ॲडमिनिस्ट्रेशनचं मी तुम्हाला सांगते, जर एखादा टॉपिक तुम्हाला विचारलेला असेल तर तुम्हाला त्याबद्दल म्हणजे काही पॉईंट्स असतात ते तुम्हाला लिहावे लागतात. ठीक आहे, ते तुम्ही लिहिणारच, पण ॲट द एंड तुम्हाला काय करायचं आहे की त्याचं नर्सिंगमध्ये काय यूज होतो ते तुम्हाला लिहायचं आहे. त्या ॲडमिनिस्ट्रेशनचा आपल्या नर्सिंग फील्डमध्ये कशा प्रकारे उपयोग करतो हे थोडंसं तुम्हाला खाली इलॅबरेट करायचं आहे, एक 4-5 लाईनमध्ये. ठीक आहे, आता हे सर्व मी तुम्हाला सांगितलं आहे, पण हे सर्व करण्यासाठी तुमचा रायटिंग स्पीड खूप जास्त महत्त्वाचा आहे, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे तुमचा रायटिंग स्पीड जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मॅक्झिमम कशा प्रकारे तुमचा स्पीड वाढवू शकाल. आता नर्सिंगमध्ये तर आपल्याला खूप सारे असाइनमेंट्स लिहावे लागतात, रिपोर्ट्स लिहावे लागतात, केअर प्लॅन लिहावे लागतात, बऱ्याच गोष्टी, त्यामुळे शक्यतो आपला स्पीड वाढतोच. पण तरी देखील एखाद्याचा स्पीड कमी असेल, रायटिंग स्पीड, त्यांनी प्रयत्न करा की आपला स्पीड कसा वाढवायचा. ठीक आहे, या सर्व गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहे. आणि तुमचं हँडरायटिंग मॅटर करत नाही. जर तुमचं हँडरायटिंग खूप सुंदर हँडरायटिंग नाही आहे, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुमचं प्रेझेंटेशन जे आहे ते नीट अँड क्लीन पाहिजे. प्रत्येक आन्सर झाल्यानंतर रेघ ओढणे, व्यवस्थित सर्व प्रेझेंट करणे, अंडरलाईन करणे, खाडाखोड न करणे. खाडाखोड एखादी थोडीफार होऊ शकते, दॅट्स नॉर्मल, कारण आपण ह्युमन बिंग्स आहोत आणि आपण मिस्टेक करणारच आहोत, पण जास्तीत जास्त ते टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्ही खाडाखोड जास्त करू नका, कमीत कमी खाडाखोड करून तुमचा पेपर तुम्ही व्यवस्थित लिहा. ठीक आहे, तर हे सर्व अशा प्रकारे जर तुम्ही तुमचं पेपरचं प्रेझेंटेशन कराल, आणि अजून महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत आहात, मी गेल्या व्हिडिओमध्ये अभ्यास कसा करायचा याच्यात तुम्हाला सांगितलं होतं की क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे आहेत. हे तुम्हाला का सॉल्व करायचं आहे, कारण टायमर लावून तुम्हाला ते सॉल्व करायचे की तुम्ही एवढ्या वेळात तुमचा पेपर कव्हर करू शकतात का, त्याची प्रॅक्टिस तुम्हाला व्हायला पाहिजे. यासाठी तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, आणि तुम्हाला रिपीट क्वेश्चन कुठले आहेत ते देखील तुम्हाला समजेल. तर अशा प्रकारे तुम्हाला ते सर्व व्यवस्थित सॉल्व करायचं आहे. आणि मगाशी मी एक्झाम्पल दिलं ट्रोकियोइसोफेजियल फिस्टुलाचं, तर अशा वेळेस फक्त तेवढंच न करता तुम्ही छोटीशी साईडला डायग्राम काढू शकतात. जर किडनीच्या रिलेटेड असेल तर त्याची किडनीची छोटीशी डायग्राम काढा. हार्टच्या रिलेटेड म्हणजे कंजेनायटल हार्ट डिसीजबद्दल विचारलं असेल तर छोटीशी डायग्राम काढा, जेणेकरून एक्झामिनरला समजेल की हां, ह्या पर्सनला पूर्ण थरो नॉलेज आहे.
तर छोट्या छोट्या डायग्राम्स काढणे, व्यवस्थित सर्व किंवा तुम्ही टेबल देखील काढू शकतात, किंवा तुम्ही पॅथोफिजिओलॉजी आपण काढतो ते देखील काढू शकतात, की ह्या सर्व गोष्टींमुळे काय होतं माहिती आहे का, की एक्झामिनरला समजते की ज्यांचा पेपर ते चेक करत आहात त्या पर्सनला याचं थरो नॉलेज आहे. तर ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मी मॅक्झिमम सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. जर माझ्याकडून काही विसरलं असेल सांगायला तर मला कमेंट करा आणि मला सांगा, जेणेकरून मी तुम्हाला परत नेक्स्ट टाइम जेव्हा मी दुसरा व्हिडिओ बनवेल त्यावेळेस मी तुम्हाला त्या गोष्टी परत एक्सप्लेन करू शकेल, किंवा तुमचा कुठलाही डाऊट असेल, तुम्हाला पेपर सोडवण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील, तुम्हाला काही डाऊट्स असेल किंवा काही कन्फ्युजन असेल किंवा काहीही असेल नर्सिंगचा अभ्यास करण्याच्या रिलेटेड किंवा नर्सिंगच्या रिलेटेड कुठलाही डाऊट जरी असेल तुम्हाला, तरी तुम्ही मला कमेंट करा, जेणेकरून मी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. आणि हे सर्व व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे की सर्व नर्सिंग करणारे जे विद्यार्थी आहे आणि जे नर्सिंग करण्याची ज्यांना इच्छा आहे अशा सर्वांसाठी हे व्हिडिओज मी बनवत आहे, की माझ्याकडे जे नॉलेज आहे ते मी तुमच्यापर्यंत पोचवावं. ते फक्त माझ्यापर्यंत ठेवू नये तर तुमच्यापर्यंत ते पोचलं जावं यासाठी. तर आय होप माझ्या या सर्व व्हिडिओजचा तुम्हाला उपयोग होईल आणि कदाचित होतही असेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा ज्यांना या व्हिडिओची गरज आहे. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडेल. थँक्यू सो मच. परत भेटूया. बाय.